गारगोटी येथे सकल मराठा समाजाच्या वतीने रास्ता रोको सुमारे 2 तास करण्यात आले आंदोलन। भुदरगड तालुका सकल मराठा समाजाच्या वतीने गारगोटी कोल्हापूर रोडवर रास्ता रोको करण्यात आला। सुमारे 2 तास चाललेल्या या रास्ता रोकोमध्ये तालुक्यातील अनेक गावातील नागरिकांनी सहभाग नोंदवला। महिला वर्ग देखील सहभागी होता। यावेळी अनेक लोकांनी प्रखर मनोगते व्यक्त केली। मनोज जरांगे पाटील यांना पाठिंबा देण्यासाठी आंदोलन करण्यात आले। यावेळी सम्राट मोरे, नंदकुमार शिंदे, मच्छिंद्र मुगडे, रमेश देसाई, सतीश जाधव, संग्राम पोपळे, के कांबळे, प्रकाश पाटील, सचिन पाटील, मानसिंग देसाई, सुहास चौगुले, स्वप्नील साळुंके, मनोहर आबिटकर, संदीप पाटील, प्रकाश वास्कर, हरीश देसाई, सचिन भांदिगरे यांच्यासह नागरिक प्रचंड मोठ्या प्रमाणात उपस्थित होते। भुदरगड पोलीस प्रशासनाने चोख बंदोबस्त ठेवला होता। यावेळी आलेल्या अँब्युलन्सला जागा देण्यात आंदोलकांनी सहकार्य केले। शांततेने आंदोलन पार पडले। 19 तारखेनंतर मार्ग नाही निघाल्यास संपूर्ण भुदरगड तालुका बंद करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला। सह्याद्री लाईव्ह साठी गारगोटी प्रतिनिधी। या घोड्यांमध्ये आमच्या मायमाऊलींचं रक्त सांडलं गेलं आणि हे रक्त सांडलेलं बघून संपूर्ण महाराष्ट्र पेटून उठला मित्रांनो। आणि तिथूनच त्या मराठा आरक्षणासाठी ठिणगी पेटली आणि त्याचा वनवा संपूर्ण महाराष्ट्रभर पेटला गेला। ज्या छत्रपती शिवरायांनी रक्ताचं थेंब करून या मातीला दिला, त्या मामाऊलींचं रक्त या गृहमंत्री, या उपमुख्यमंत्र्यांनी सांडलं। त्यांचा मी जाहीरपणे या भुदरगड तालुक्याच्या क्रांतिकारी नगरीत निषेध करतो। आणि एक प्रामाणिक योद्धा मनोज जरांगे पाटील या महाराष्ट्र राज्याला मिळाला। जर सेनापती प्रामाणिक असेल तर तिथले मावळे देखील प्रामाणिक आणि निष्ठावंत असतात। हे महाराष्ट्र राज्यानं दाखवून दिलं। हा पुरोगामी शाहू, फुले आणि आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे मित्रांनो। इथं जर कोणी दगाफटका जर करण्याचं काम करत असेल तर त्याला त्याची जागा योग्य वेळी आणि योग्य ठिकाणी दाखवली जाईल। आमचं पोलीस प्रशासनाला देखील जाहीरपणे नम्रपणे आव्हान आहे मित्रांनो, जर कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी जर तुम्ही असाल आणि ज्या कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी जर एखादा आमदार तुमच्याच पोलीस स्टेशनमध्ये धारा गोळ्या झाडत असेल तर तुम्ही कायदा आणि सुव्यवस्था त्यांच्यावर अगोदर कारवाई करा। आम्ही टायर जातो म्हणून तुम्ही आमच्यावर कारवाई करता, आमच्यावर गुन्हे नोंद करता, हा कुठला अन्याय ह्या मराठा बांधवांनी सहन करायचा? आम्ही आमच्या हक्कासाठी लढतोय, आम्ही आमच्या युवकांच्या, आमच्या शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी लढतोय। तुम्ही आम्हाला देखील आजपर्यंत सहकार्य करत आलेलाच आहात, पण इथून पुढच्या काळात देखील पोलीस प्रशासनाने आम्हाला सहकार्य करावं। जे काही खोटे गुन्हे आमच्यावर दाखल झालेत त्याची देखील या सरकारनं जो अध्यादेश काढला गेला वाशीमध्ये त्याची तात्काळ पूर्तता करावी। इथून पुढच्या काळात या भुदरगडच्या क्रांती नगरीमध्ये आंदोलन ऐकलं, पक्ष भिक्ष गेलं गाढवाच्या गांडीत। आता काय कुठला पक्ष नाही, कुठला नेता नाही, कुठला गट नाही। मराठाच हा पक्ष आणि मराठाच हा गट। आम्ही श्रीमंत मराठ्यांना आरक्षण मागत नाही, जे गरजवंत मराठा आहेत त्यांना आरक्षणाचा लाभ द्यावा। ज्यावेळी सरकारच्या अंगावर आलं मित्रांनो, ज्यावेळी मुंबईत आपण धडकलो त्यावेळी यांच्या गांडीचा घाम गळायला आलता, म्हणून त्या मनोज जरांगे पाटलांच्या हातापाया पडून तिने मुंबईतनं आपल्याला खोटं बोलून माघारी धाडलं। आणि आज 15 फेब्रुवारीला ते अधिवेशन घेणार होते, परंतु 15चं 20 फेब्रुवारी केलं। हे अजित पवारला, फडणवीसला पहाटे शपथविधी घ्यायला होतोय, रात्रीचं बायकांनी घरात जाऊन सोडून राजकारण करायला येते आणि मराठ्यांसाठी विशेष अधिवेशन बोलवायला काय धाड बसले काय यांच्या हाताला लखवाला, तोंडाला लखवा मारलाय हे समजत नाही। आज आपल्याला एकनाथ शिंदेची प्रतिमा केली मागे मुंबईच्या आंदोलनात मराठ्यांचा नेता म्हणून। खरं मित्रांनो, आपल्यातच काही घातकी लोक असतात, त्यातला जो आपला एक मुख्यमंत्री घातकी आहे आणि त्यानं फक्त त्या दिवशी मुंबईतनं लोक जावावीत, मुंबई रिकामी व्हावी, कायदा व सुव्यवस्था प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून फक्त खोटं नाटं आरक्षण देऊन फक्त आपल्याला मराठ्यांच्या तोंडाला पानं पुसण्याचं काम केलंय। आपण मराठी सुद्धा फार सहनशीलतेने घेतो। ताज्या बातम्या पाहण्यासाठी सह्याद्री लाईव्ह चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका। धन्यवाद।